नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या नंतर हिंसाचार तर झाला नाही, पण हा पराभव जो आहे हा पचवणं मुश्किल असल्यामुळे कुठलं ना कुठलं तरी निमित्त काढून दंगा उसळला जाईल हे तर सगळेच अपेक्षा करत होते. त्याच पद्धतीने शुक्रवारची नमाज हा विषय पुढे केला गेला आणि रस्त्यावरती जास्तीत जास्त मुसलमानांना उकसवलं गेलं की तुम्ही रस्त्यावर येऊन नमाज पढा. स्वाभाविकच ते पण अशा पद्धतीच्या धार्मिक कट्टरतेला तातडीनं बळी पडतात. ते सगळे जास्तीत जास्त लोक रस्त्यावरती उतरले. रस्त्यावरती उतरून नमाज पढता येणार नाही अशी कठोर भूमिका शुवेंदू अधिकारी यांच्या सरकारने घेतली. पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार केला. त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली. जे काही सगळा प्रकार पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याच्या जवळ घडला आणि आता त्याच्या संदर्भातले जे बारकावे समोर येत आहेत, ज्या पद्धतीचं समर्थन त्यांचे सगळे जे हे लेब्रांडू करतायत की शुक्रवारचं म्हणजे धार्मिक आम्हाला स्वातंत्र्य आहे, संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य, आम्ही नमाज पण पढू शकत नाही का. म्हणजे बुद्धिभेद कसा केला जातो बघा. म्हणजे संविधानाने तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले, पण ते धार्मिक वास्तूच्या परिसरामध्ये दिलेलं आहे. पूजा पाठ आरती नमाज हे सगळं काही रस्त्यावरती करावं असं सांगितलेलं नाहीये. दुसऱ्यांचं संचार स्वातंत्र्य बाधित करावं असं कुठेही घटनेत लिहिलेलं नाही. हे तर धार्मिक विषय आहे. शाहीन बागच्या प्रकरणात किंवा कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही हाच मुद्दा उपस्थित केलेला होता. कोणाचे कितीही गंभीर कुठल्याही मागण्या असोत, तुम्हाला दुसऱ्याचा रस्ता अडवायचा अधिकार काय आहे. शाहीन बागच्या प्रकरणामध्ये 100 दिवस रस्ता अडवला होता. कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये 1 वर्षभर रस्ता अडवून बसलेले होते. हे घोटण्यात डोके असलेले त्यांचे समर्थक सगळे आणि हे सगळे लिब्रांडू बदमाश आज सुद्धा त्याचं समर्थन करतात. त्याच पद्धतीनं रस्त्यावर उतरून नमाज पढण्याचं समर्थन कसं काय करू शकता तुम्ही की लोकसंख्या वाढलेली आहे, तिथे नमाज पडायला जागा फार कमी पडते म्हणून आम्ही रस्त्यावरती येतो, ती आमची मजबुरी. हे काय मुद्दा झाला. वक्फच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या जागा रिकाम्या करून घेऊन तिथं नमाज पडायला तुम्ही सगळ्या तथाकथित मुसलमानांना ज्यांना मशिदीमध्ये जागा नाही त्यांना जागा का नाही उपलब्ध करून दिली. फार साधा मुद्दा आहे. इतक्या प्रचंड जमिनी वक्फच्या ताब्यामध्ये आहेत, इतकी प्रॉपर्टी त्यांची आहे, त्या सगळ्या ठिकाणी या ज्यांना नमाज पडायचं आहे त्यांना जाऊन जागा का नाही दिली. रस्त्यावरतीच येऊन का नमाज पडायचा आहे. कितीतरी म्हणजे जे मैदानं आहेत ती खुली आहेत. ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावरती जाऊन नमाज पढल्या जातो, ते काय कोणाच्या रस्त्यामध्ये येत नाही. आजही त्या जागा रिकाम्या आहेत, मग त्या ठिकाणी जाऊन का नाही नमाज पढल्या जात. म्हणजे पहिली गोष्ट हे उचकवल्या गेलेलं आहे. आमचा तर आरोप आहे पश्चिम बंगालमध्ये जे घडलं, निवडणुकीचा निकाल 4 तारखेला लागलेला आहे. आज 19 तारीख आहे. अजूनही हे पचायला तयार नाही. 20 तारीख आहे आज. इतके दिवस झाले, 15 दिवस उलटले तरी. कारण की यांनी गृहीत धरलेलं होतं की ममतांचा पराभव होऊच शकत नाही म्हणून. आणि मग जर ममताच परत सत्तेवरती आल्या असत्या तर आधीचे सगळे जे काही धंदे होते ते अवैध धंदे तसेच चालू राहिले असते. पण आता पहिल्यांदा असं घडतं आहे की सत्ता बदल झालेला आहे. शुवेंदू अधिकारी सारखा भाजपचा माणूस तिथे मुख्यमंत्री पदावरती बसलेला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अतिशय कडक अशी भूमिका आहे त्या सरकारने घेतलेली असल्यामुळे यांच्यावरती लाठीचार्ज करावा लागला. शांतपणे समजावून सांगितल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा हटले नाही तेव्हा लाठीचार्ज करावा लागला आणि म्हणून मग हे दगडफेकन बाकीचे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत. अजून एक मुद्दा जो इस्लामच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इस्लाममध्ये प्रत्यक्ष कुठे नमाज अदा करावी असा मुद्दाच नाही. जसं हिंदूमध्ये ज्याला आपण स्थान महात्म्य म्हणतो, एखादं पवित्र स्थळ आहे तर त्याला पर्याय दुसरं पवित्र स्थळ असत नाही. 12 ज्योतिर्लिंगाची ठिकाणं आहेत, 4 शक्तिपीठं आहेत, धाम आहेत, कितीतरी पवित्र क्षेत्र आहेत. अयोध्या रामाची जन्मभूमी मग तीच आहे, मथुरा कृष्णाची जन्मभूमी तीच आहे, त्याला काही दुसरा पर्याय नाही. अशा कितीतरी जागा आहेत. काशी विश्वनाथ ते जे ज्योतिर्लिंग आहे तीच जागा आहे, त्याला काही दुसरा पर्याय नाही. पण इस्लाममध्ये असं नाही आहे की प्रत्यक्ष स्थान महात्म्य काही नाही आहे. इस्लाममध्ये तुम्ही नमाज कुठे पढू शकता. म्हणजे जर तुम्हाला मशिदीमध्ये जागा नाही म्हणून तुम्हाला रस्त्यावर येऊन उतरून नमाज पडायचे आहे असेल तर मग रस्त्यावरतीच कशाला पडायचं. घराच्या गच्चीवर पडा, दुसरीकडे कुठेही पडा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे की जागेला महत्त्व नाही, स्थान महात्म्य इस्लाममध्ये नाही. प्रत्यक्ष मशीद ही सुद्धा तुम्ही त्या सगळ्या ह्याचा अविभाज्य असा घटक मानलेला नाही हिंदूमध्ये जसं आहे.
की तुम्हाला कुठेही नमाज पढता येते, निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना कुठेही करता येते, असं जर असेल तर मी तुम्हाला बरं, मशीद ही जसं हिंदूमध्ये मंदिरांचं काही विशिष्ट महत्त्व आहे, त्याच ठिकाणी मंदिर का आहे, तसं मशिदीच्या बाबतीमध्ये नाही ना. तुम्हाला काशीला जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी पूजा अर्चा करायची आहे, सोरटी सोमनाथला जाऊन पूजा अर्चा करायची, उज्जैनला जाऊन करायची आहे, त्र्यंबकेश्वरला जाऊन करायची आहे. ही जी ज्योतिर्लिंगाची ठिकाणं आहेत, किंवा आम्ही इथं बसलेलो त्याच्या जवळचं घृष्णेश्वर वेरूळचं, माझं जे परभणी आहे त्याच्या जवळचं औंढा नागनाथ किंवा परळी वैजनाथ, ही सगळी ज्योतिर्लिंगाची जी ठिकाणं आहेत त्याच ठिकाणी काय म्हणतात यात्रा करणे, पूजा करणे, अभिषेक करणे, ध्यानधारणा करणे, त्याला एक विशिष्ट महत्त्व सांगितलं गेले. आस्था ज्यांची आहे त्यांची आहे. असं मशिदीच्या बाबतीमध्ये नाही आहे की ह्या मशिदीमध्येच फक्त नमाज ह्या वेळेस अदा करता येते, नाहीतर नाही करता येत, किंवा ह्या रमजानच्या काळामध्ये याच मशिदीमध्ये गेलं पाहिजे, असंही नाही ना. स्थळ महात्म्य जर इस्लाममध्ये नसेल तर तुमचा आग्रह का आहे? आणि त्याच्यानंतरचा जो प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला, सगळे आता त्या चर्चेमध्ये विरोध करताना जे मुद्दे उपस्थित होत आहेत, ह्या ज्या कट्टरपंथी इस्लामच्या अनुयायांच्या वागणुकीच्या विरोधामध्ये जो आता जनतेचं मत वर समोर येत आहे की जर तुम्हाला जागेचं महत्त्व नव्हतं तर कशासाठी बाबरी मशीदसाठी इतक्या वेळ तुम्ही, इतकी वर्ष तुम्ही हिंदूंचा जीव खाल्लात. त्यांना ते जागेचं महत्त्व आहे, पण तुम्हाला नाही ना. तिथं काय बाबराचा जन्म झालेला नव्हता, किंवा असे कुठले ठिकाणं, म्हणजे अजून एक काय माहिती का की असे ठिकाणं ज्या ठिकाणी कुणाला पुरलेलं आहे, म्हणजे मकबरे, मजारी, यांना इस्लाममध्ये स्थान नाही. दर्गे जिथं सुफी संतांना दफन केलेलं आहे, मकबरे काय म्हणेल तेव्हाचे राजे रजवाडे, त्यांच्या बायका किंवा सरदार दरकदार यांना ज्या ठिकाणी पुरलेले ते मकबरे, मजारी म्हणजे त्यांची जिथे कबर आहे तिथे, या सगळ्या जागा कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाहीत. इस्लाममध्येच हे बसत नाही. प्रत्यक्ष मोहम्मद पैगंबरांची जिथं कबर होती ती पण जागा उखडून टाकल्या गेलेली आहे, त्याचाही पुरावा ठेवलेला नाहीये. स्वतः आत्ताच्या काळामध्ये इस्लामिक देशामध्ये सुद्धा रस्त्यावरती नमाजला बंदी आहे. म्हणजे UAE सारख्या प्रगत असलेल्या मुस्लिम देशामध्ये सुद्धा रस्त्यावरती उतरून नमाजाला परवानगी नाही. कतारसारख्या देशामध्ये रस्त्यावर उतरून, मुस्लिम देशांचे नाव सांगतोय, आणि इथे मात्र तुम्हाला भारतामध्ये रस्त्यावरती नमाज पडणे हा हक्क आहे. चर्चा काय करायची पुन्हा? कावड यात्रा कशी रस्त्यावरती असते, हिंदूंचे सण कसे रस्त्यावरती असतात, बिलकुल चूक आहे. कोणीही रस्ता अडवणे हे चूकच आहे. समजा एखादी यात्रा आहे, त्याच्या यात्रा जाती आहे, त्या काळामध्ये तुम्ही पोलिसांची परवानगी घेतल्याच्यानंतर इतक्या काळात ही मिरवणूक इथून जाणार आहे, ते आपण समजू शकतो. त्याची तुलना कशासाठी करायला? परवानगी नसून रस्त्यावरती नमाज पडण्याची तुलना कशाशी? तर कावड यात्रेशी. किंवा गणेश उत्सवामध्ये, नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती पेंडॉल टाकले जातात, ते अतिशय चूक आहे, मी तुम्हाला सांगतो. न्यायालयाने खरं तर याच्या बाबतीमध्ये काय, किंवा सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे की ज्या खुल्या जागा आहेत त्या ठिकाणी परवानगी घेऊन त्या ठिकाणी हे सगळं उभं करावं. रस्त्यावरती उभं करू नये कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यावरची उसंतवाणी, रस्त्यावर कैसा पडती नमाज, दाखवित माज मजहबी. बंगालात हार पचता पचेना, काहीच सुचेना विरोधींना. नमाजच्या नावे आले रस्त्यावर, मारी फाट्यावर कायद्याला. दगड फेकती पोलिसांच्या वर, उसळे सत्वर दंगलती. पोलिसांनी मग केला लाठी मार, अवघे पसार गल्लोगल्ली. नमाजवाद्यांचे नाही सरकार, कायद्याने मार बसणार. कांत म्हणे शिक्षा करावी कडक, अडवे सडक अवैध जो, अडवे सडक अवैध जो. अवैध मार्गाने जे कोणी रस्ता अडवतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. हिंदू मुस्लिमचा प्रश्नच नाही. अगदी कोणी उद्या परवानगी न घेता रस्त्यावरती गणपतीची आरास मांडून ठेवेल तर त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. नवरात्रामध्ये तुम्ही जर असा रस्ता अडवून ठेवणार असाल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. रस्ता हा वाहतुकीसाठी आहे, चालणाऱ्यांच्यासाठी आहे. रस्ता हा अशा पद्धतीनं धार्मिक कार्य करण्यासाठी नाही. ही भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आज पश्चिम बंगाल सरकारने जी कडक भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. ही अशीच भूमिका भारतभर सगळ्या राज्य सरकारांनी घेतली पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.